डीजे आवाज कमी होता कामा नये डीजे. मंडळी जशी जशी संध्याकाळ पुढे सरकत आहे तशी तशी उत्साहाची लहर ह्या ठिकाणी येत आहे. पोहोचलेलो आहोत आपण उपांत्य सामन्यापर्यंत. 4 संघ फायनल झालेले आहेत. कोण भिडणार आहे ह्या 4 ट्रॉफ्यांसाठी? एक गोष्ट आपण सांगू इच्छितो की आपण 4ही संघांना चषक देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. तर एक गोष्ट मात्र या ठिकाणी नक्की झालेली आहे की हे जे 4 संघ जे उपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत 4ही संघांनी आपल्या नावावरती किमान एक ट्रॉफी तरी केलेली आहे. परंतु मला पूर्णपणे अपेक्षा आहे की 4ही संघांचं समाधान तेवढ्यावर होणार काही नाहीये. त्यांना गरज आहे ती त्या महाविजेतेपदाच्या महाट्रॉफीची. त्यांचं लक्ष गाठण्यासाठी पुढच्या फेरी अखेरीस आता दोन्ही संघ पहिल्यांदा उपांत्य फेरीत आमने सामने टाकलेले आहेत. संघ आहेत सोजळी विरुद्ध भाटोरी. भाटोरी संघाचे एक प्रतिनिधी त्यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. भाटोरी संघ सोजळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम उपांत्य सामन्यात गोलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा हा सामना उपांत्य फेरीतील पहिला सामना सेमीफायनल मॅच नंबर 1. 2 संघ आहेत समोरासमोर. दोन्ही संघांना नीट बघून घ्या. सोजळी विरुद्ध गास धर्मग्रामातील भाटोरी संघ एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. 4ही संघ अगोदर नमूद केल्याप्रमाणे किमान एक ट्रॉफीचे हक्कदार झालेले आहेत. अंपायर्सनी सिग्नल दिलेला आहे. मिल्टन तयार. सामना करतील डॅनियल. उपांत्य फेरीतील पहिला चेंडू. सामन्याची रंगत वाढवण्यासाठी सामन्यात आणखीन थोडीशी चुरस भरण्यासाठी उपांत्य फेरीपासूनचे सर्व सामने हे 4 षटकांचे असणार आहेत. कृपयाची नोंद घ्यायची. एका गोलंदाजाला 2 षटके टाकण्याची मुभा असणार आहे. दोन्ही संघांनी याची कृपया नोंद घेऊन आपली रणनीती त्याप्रमाणे आखायची आहे. दरम्यान 2 चेंडूमध्ये 2 धावा. चांगला चेंडू. डेनियल ह्यांना जणू बांधून ठेवलेला आहे परंतु 1 धाव मात्र मिळेल ह्याची खातरजमा डेनियल यांनी केलेली आहे. एकूण धावसंख्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. स्थिती आहे भाटोरी विरुद्ध सोजळी. डेनियल ह्यांना साथ देण्यासाठी आता नॉन स्ट्राइक एंडवर पोहोचलेले ॲडम तितकेच चांगले फलंदाज आहेत. क्वार्टर फायनल्स मध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केलेली होती. बघूया ह्या सामन्यात ते आपल्या संघासाठी तेच योगदान देतात का. अपेक्षांचं ओझं दोन्ही संघांवर, दोन्ही संघांच्या खेळाडूवर. चांगला चेंडू, चांगला फटका, लेट कट, बाउंड्री.
4 धावा डेनियल यांच्या खात्यात. एकूण धावसंख्या 5 चेंडू अखेरीस 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मिल्टन टू डॅनियल. चांगला टॅप केलेला फटका 1 धाव मिळवून गेला. पहिल्या षटकाखेरीस चांगली धावसंख्या उभारण्यास यश आलेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 9 धावा बिनबाद. स्थिती आहे भाटुरी संघ फलंदाजी करतोय, गोलंदाजीसाठी आहे मर्देस वाघोली ह्या धर्मग्रामातील सोजळी. पहिल्या षटकाखेरीस 9 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील अपेक्षा सोबतीला घेऊन मॅक्सन आता आपल्या संघातर्फे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन डॅनियल सामना करतील मॅक्सन यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, इच्छा होती, परंतु काही सफल झाली नाही. 1 धाव मात्र मिळाली. एकूण धावसंख्या झालेली आहे दुहेरी 10 धावा. ॲडम सामना करतील मॅक्सन यांचा. चांगला फटका साधारण 1.5-2 फूट लांबून गेला. 1 धाव मिळाली. चौकार काही मिळाला नाही. ॲडम नॉन स्ट्राईकवर. पुन्हा एकदा कर्णधार डॅनियल स्ट्राईकवर. सामना करतील मॅक्सन यांच्या तिसऱ्या चेंडूचा. टॅप करून 1 धाव मिळवलेली आहे. क्षेत्ररक्षक सज्ज. 1 धाव. एकूण धावसंख्या झालेली आहे 12. 9 चेंडू 12 धावा. स्थिती आहे भाटुरी विरुद्ध सोजळी. उपांत्य फेरीतील हा पहिला सामना. चांगला चेंडू यष्टीरक्षकांना सुद्धा चकवून गेला. थोडेसे हडबडले. निर्धाव चेंडूचा प्रयत्न फसला. 1 धाव मिळाली. डॅनियल पुन्हा एकदा सामना करतील मॅक्सन यांचा. ह्यावेळी मात्र मॅक्सन यांनी जणू गिफ्ट केलेली आहे ही 1 धाव. खैरात वाटलेली आहे. अतिरिक्त धाव. एकूण धावसंख्या झालेली आहे 14. 5वा चेंडू मॅक्सन यांच्या मार्फत टॅप केलेला डॅनियल यांनी. क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षक चौकस. एकूण धावसंख्या झालेली आहे 15. शेवटचा चेंडू वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. मॅक्सन सामना करतील ॲडम. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुढे येऊन चांगला फटकावला होता विनस. दाढीधारी विनस. हसतमुख विनस संघासाठी यष्टी रक्षक म्हणून कधी कामगिरी पाडतात, ह्या वेळेला क्षेत्ररक्षक म्हणून आपल्या संघासाठी सज्ज होते. 1 धाव मिळवली. 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 16 धावा. जमेची बाजू भाटुरी संघासाठी अजूनही त्याचे सर्व गडी तंबूत शाबूत आहेत. एकही गडी बाद करण्यात अपयश आलेला आहे सध्या तरी. मिल्टन यांनी निर्णय घेतलेला आहे संघातर्फे सांघिक तिसरं सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं. मिल्टन सामना करतील सलामीवीर ॲडम. चांगला चेंडू उंच पुरे मिल्टन. त्यांच्याकडे पाहिल्यावरती ते भारतातील खेळाडू आहेत असं फार अभावाने आढळतं. परदेशी खेळाडू आहेत असाच जणू भास त्यांच्याकडे बघितल्यावरती होतो. बघूया आपल्या संघासाठी ते परदेशी खेळाडूप्रमाणे कामगिरी करण्यात यशस्वी होतात का. सध्या तरी चांगला चेंडू. 2 चेंडूवरती 2 धावा मिळवलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 18. 14 चेंडू 18 धावा. ॲडम पुन्हा एकदा सज्ज. पुढे येऊन चांगला फटका. फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न मिल्टन यांचा फसला. 1 धाव मात्र मिळाली. एकूण धावसंख्या झालेली आहे 19 धावा. बॅकफुटला जाऊन फटका विनस यांच्या गुफेमधून बाहेर पडलेला आहे. मागे मॅक्सन सज्ज. 1 धाव मात्र मिळाली. एकूण धावसंख्या झाली 2-0. 20. पुढचा चेंडू मिल्टन आणि ह्यावेळी जोडी फुटलेली आहे. साथ तुटलेली आहे. सलामीवीर ॲडम तिसऱ्या षटकातील ह्या 5व्या चेंडूवरती माघारी परतलेले आहेत. पहिला गडी बाद केलेला आहे मिल्टन यांनी. ब्रिजेश अल्फान्सो संघातर्फे मैदानात 1 डाऊनला शेवटचा चेंडू मिल्टन यांच्या मार्फत. चांगला फटका. चांगला चेंडू.
एक धाव मिळाली. 3 षटकाखेरीज स्थिती आहे 1 गडी बाद. धावसंख्या 21. सॅमसन कजार, सॅमसन कजार सोजाई संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं. सामना करतील ब्रिजेश अल्फान्सो. ब्रिजेश हे नाव डेकोरेशन क्षेत्रात फार नावाजलेलं असं नाव आहे. हे आपला युवक तरुण उद्योजक आज मात्र खेळाडू म्हणून आपली कला ह्या ठिकाणी प्रदर्शित करीत आहे. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. सध्या तरी सामना करतील डेनियल. बॅकफुटला जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न सॅमसन यांनी अडवलेला आहे. 1 धाव मात्र मिळालेली आहे. एकूण धावसंख्या 20 चेंडू 23 धावा 1 गडी बाद. स्थिती भाटुरी संघ. ब्रिजेश यांनी फटकावलेला आहे आणि रेअर साइट फार अभावाने आढळणारी ही स्थिती, हे दृश्य. ॲलन सोज यांच्या हातातून फिल्डिंग सुटलेली आहे. कुणी जर पाहिलं नसतं तर विश्वास ठेवला नसता, परंतु ह्याला म्हणतात उपांत्य फेरीचं प्रेशर. थोडेसे प्रेशर मध्ये आले ॲलन, चौकार देऊन बसले. 4 धावा मिळवल्या. ह्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. 1 धाव मिळाली. एकूण धावसंख्या झाली 28 धावा. अजूनही ह्या इनिंग मधील 2 चेंडू बाकी. शेवटचे 2 चेंडू. सलामीवीर डेनियल अजूनही मैदानात. चांगला फटका विनस यांनी अडकवलेला आहे. 1 धाव मात्र मिळालेली आहे. ब्रिजेश इनिंग मधील शेवटचा चेंडू फेस करतील. सामना करतील सॅमसन यांचा. शेवटच्या चेंडूवर आत्महत्या. निर्धाव चेंडू गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे 29 धावावर. 24 चेंडू मध्ये 30 धावांचं लक्ष. उपांत्य फेरीतील ह्या पहिल्या सामन्यात सोजाई संघासमोर लक्ष आहे 30 धावांचं. लक्ष आहे अंतिम फेरींचं. बघूया कोण सरस ठरतं. डीजे डीजे मिटू मिक्स. डीजे मिटू मिक्स तुमची वाट पाहिली जात आहे. आमच्या आवाजाची वाट लागण्या अगोदर तुम्ही कृपया आम्हाला सहकार्य करा आणि संगीतमय सौंदर्य ह्या सामन्यामध्ये भरा. मिल्टन 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 मस्करनिस. धन्यवाद डीजे. दरम्यान पुढचा सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना मांडले विरुद्ध नानबाट संघ. नानबाट विरुद्ध मांडले दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेजशी संपर्क साधून नाणेफेकीसाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. अंपायर्सने सिग्नल दिलेला आहे. सज्ज डेनियल वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. सामना करतील सलामीवीर स्ट्रायकर विनस. त्यांना साथ देतील उंच पुरे हसतमुख मिल्टन.
पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू, 1 धाव. पहिला ऑफिशियल चेंडू, 1 अतिरिक्त धावामुळे पहिल्या चेंडूवर 2 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस चेंडू चांगला फटकावण्याचा प्रयत्न होता. मिल्टन थोडेसे यशस्वी ठरले नाहीत, पण 1 धाव मात्र मिळवलेली आहे. हसत खेळत दोन्ही संघ, परंतु मनात काय चाललेलं आहे ते आम्हालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. विनस डावखोरे फलंदाज डॅनियलचा सामना करतील. पुढचा चेंडू चांगला फटका ऑफसाइडला फटकावण्याचा प्रयत्न, थोडीशी एज लागली, मिडल ऑफ दी बॅट न लागल्यामुळे 1 धाव मात्र मिळाली. एकूण धाव संख्या झालेली आहे 4. 3 चेंडू 4 धावा. मिल्टन डिफेन्सिव्ह शॉट, 1 धाव. एकूण धाव संख्या 4 चेंडू 5 धावा. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं डॅनियल. 5वा चेंडू चांगला फटका, पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड झाली होती. मिसफिल्ड महागात पडली असती, परंतु क्षेत्ररक्षकांचं फॉलो अप चांगलं म्हणून 1 धाव मात्र मिळाली. काही अघटित घडलं नाही. 6 चेंडू मध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. डॅनियल यांनी षटक समाप्त. पहिला षटकाखेरीत 7 धावा झालेल्या आहेत. लक्ष आहे 30 धावांचं. अजूनही 18 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाहीये. बघूया ती जोडी फोडण्यात, ते यश प्राप्त करण्यात किती सफल ठरतात. दुसरे गोलंदाज ॲडम, वैयक्तिक पहिलं, सांघिक द्वितीय. ॲडम फुल टॉस चेंडू चांगला फटका, थोडीशी मिसफिल्ड, परंतु 1 धाव मिळालेली आहे मिल्टन यांना. पुन्हा एकदा विनस स्ट्राइकवर. पुन्हा एकदा थेट चेंडू, फुलटॉस चेंडू, परंतु कॅश इन करण्यात थोडेसे यशस्वी ठरले नाही आहेत. विनस 88 नंबरची जर्सी परिधान केलेले विनस डावखुरे फलंदाज आहेत. फार मोठी जबाबदारी संघाने त्यांच्यावर सोपवलेली आहे. सलामीवीर आहेत. बघूया कितपर्यंत आपल्या संघाला घेऊन जातात. सध्या तरी मिल्टन तयार, सामना करतील ॲडम यांचा. पुन्हा एकदा फुलटॉस. ह्यावेळी मात्र परिणाम भोगावे लागतील. परिणाम भोगावे लागणार आहेत. परिणाम भोगावे लागलेले आहेत. 4 धावा मिळालेल्या आहेत. चौकार वसूल केलेला आहे मिल्टन यांनी. एकूण धावसंख्या 9 चेंडू मध्ये 13 धावा. चांगला चेंडू भरपाई थोड्याशा प्रमाणात का होईना केली, परंतु धाव रोखू शकले नाही. एकूण धावसंख्या झालेली आहे 14. दुसऱ्या षटकातील ॲडम यांचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करतील विनस. चांगला फटका, 1 धाव. 11 चेंडू मध्ये 15 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील ॲडम सामना करतील मिल्टन. आणि चेंडू फिरवला, फलंदाजांना गुंगारा दिला. यष्टिरक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली. ॲज अ रिझल्ट जोडी फुटली. सलामीवीर मिल्टन दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती माघारी. यष्टीचित जबरदस्त कामगिरी. रिव्ह्यू आपण पाहू शकता स्क्रीनवर, रिप्ले आपण पाहू शकता स्क्रीनवरती. 2 षटकाखेरीज स्थिती आहे. 15 धावा. 15 धावा 2 षटकाखेरीज झालेल्या आहेत. पुढच्या 2 षटकात 15 धावांचीच आवश्यकता आहे. सॅमसन जागा घेतील मिल्टन यांची, साथ देतील विनस यांना. डावखुरे फलंदाज विनस सामना करतील वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. डॅनियल यांचं षटक. अतिरिक्त चेंडू 1 धाव. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चांगला फटका, जोरदार अपील. पंचांनी थेट फेटाळून लावलेला आहे. कोणतीच शंका त्यांच्या मनात नव्हती. 1 धाव मिळाली. सॅमसन पहिल्यांदाच ह्या इनिंग मध्ये, ह्या उपांत्य सामन्यामध्ये सामना करतील डॅनियल यांचा.
बॅकफुटला फटकावण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक जबरदस्त. रिव्ह्यू रिव्ह्यू रिव्ह्यू. सॅमसन थोडेसे तोकडे पडलेले आहेत, थोडेसे चुकलेले आहेत असं तर वाटतंय. बघूया आपल्याला जे वाटतंय ते खरं ठरतंय का. आपल्या नजरा स्क्रीनवर राहू द्या. रिव्ह्यू येत आहे आपणासाठी. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. स्क्रीनवर रिव्ह्यू येतोय की डिजिटल टीम, टेक्निकल टीम तिसऱ्या पंचांना निर्णय घेण्यासाठी मॉनिटरवर आपला रिव्ह्यू दाखवतोय. लवकरच कळेल निर्णयाच्या प्रशिक्षेत. तोपर्यंत डीजे आपले संगीत चालू राहू द्या. आयोजक आयोजक खुपारी स्पोर्ट्स असोसिएशन, आपण जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जर रूम टेम्परेचर पाणी आपल्याकडे असेल, थंड पाणी नाही, रूम टेम्परेचरवर असलेलं पाणी, साधं पाणी, तर कृपया गोलंदाज डेनियल यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचं आहे. ते एक्झॉस्ट झालेले आहेत खेळाडू म्हणून, त्यांना आपण साथ देऊया. किंवा आपले प्रेक्षक कोणाकडे जर साधं पाणी असेल, थंड पाणी आपल्याकडे भरपूर आहे, थंड पेय भरपूर आहे, परंतु साधं पाणी खेळाडूंना आवश्यकता आहे, जरा सहकार्य करा. आयोजक लवकरात लवकर आपण व्यवस्था कराल ही अपेक्षा. सर्व आयोजकांना विनंती आहे की कृपया आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, फक्त थंड पाणी असल्यामुळे खेळाडू ते आता पिऊ शकत नाहीत. कृपया सहकार्य करावे. थोडेसे मागे राहिले, धावचित झाले. सॅमसन यांची जागा घेतील सेकंड डाऊनला, नॉन स्ट्राइक एंडला मॅक्सन साथ देतील विनस यांची. 14 चेंडूमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. डॅनियल सज्ज. फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल, टिपता टिपता चुकले. विनस यांना त्यानंद जावेद मियादाद यांची आठवण करून देणारी त्यांची ही शैली. बघूया डॅनियल वचपा घेतात का. एक धाव मिळालेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. एकूण 16 चेंडू मध्ये 19 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा. विनस तयार. डॅनियल बॅकफुटचा जबरदस्त फटका आणि क्या बात है. हेच हवं आहे उपांत्य सामन्यामध्ये, तेच करत आहे वसईचे संत संत गोन्सालो गार्सिया यांच्या आशीर्वाद लाभलेले गास धर्मग्रामातील हे खेळाडू, भाटोरी गाव परिवारातील हे खेळाडू. एकूण धावसंख्या 20. शेवटचा चेंडू डॅनियल यांच्या मार्फत. अतिरिक्त चेंडू. यष्टीरक्षक थोडेसे हडबडले, परंतु अतिरिक्त एक धाव जाणार नाही ह्याची काळजी घेतली. एक वाईडची धाव. एकूण धावसंख्या घेऊन गेलेला आहे 21 धावांवर. चांगला चेंडू, चांगली रिकव्हरी डॅनियल यांची. एकूण धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. दरम्यान साधं पाणी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जर आवश्यकता असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधू शकता.
शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकून ठेवणारा हा उपांत्य फेरीतील पहिला सामना KPL 2025 कुपारी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ह्या स्पर्धेतील हे अंतिम क्षण, सर्वोच्च उत्साहाचे क्षण, उत्सुकता वाढवणारे क्षण. पुढचा सामना खेळाडू सज्ज आहेत. नानबाट विरुद्ध मांडले असा हा सामना. मांडले संघाने ह्या सीझन मधील सर्वोत्तम ठरलेल्या फरनाताई संघाला पराभवाची धूळ चारली, तर नानबाट संघाने आयोजकांच्या गोमसाई संघाला घरचा रस्ता दाखवला. दोन्ही संघ पुढच्या सामन्यामध्ये भिडणार आहेत. त्या अगोदर पहिल्या उपांत्य सामन्यातील कोणता संघ अंतिम फेरीत जातो पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 8 धावा अजूनही 5 चेंडूमध्ये विनस आणि मॅक्सन जीवाचं रान करत आहेत. मोठ्या बक्षिसाच्या अपेक्षेत आहेत. बघूया त्यांची ही अपेक्षा, त्यांची ही इच्छा, त्यांचे प्रयत्न त्यासाठी पुरे ठरतात का. मॅक्सन सामना करतील गोलंदाज हायसन यांचा. हायसन वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटचं चौथं षटक. चांगला फटका ब्रिजेश, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूमध्ये तरी भाटोरी संघाला जे अपेक्षित आहे तशीच कामगिरी आतापर्यंत पार पडलेली आहे गोलंदाजाने. विनस यांना आता काहीतरी मोठं करावं लागेल. मनस्थितीत बघूया काय घडतं पुढच्या चेंडूवरती. चांगला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज होते. कोणत्याही चुकीला ह्या ठिकाणी वाव नाही. थोडीशी फट दिली, थोडीशी जागा दिली, फार मोठा धमाका होऊ शकतो, माघारी घेऊन जाऊ शकतो. बघूया दोन्ही संघ आपल्या खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन ह्या ठिकाणी दाखवतात की ह्या प्रेशर सिच्युएशन मध्ये हडबडतात. सध्या तरी स्थिती आहे 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. ह्या ठिकाणी डेनियल ह्यांचे प्रयत्न अपुरे पडले. डेनियल थोडेसे तोकडे पडले. 4 धावा मॅक्सन यांनी वसूल केल्या. त्यांचा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे. आणि का असं असू नये, पहिल्या महाअंतिम फेरीतील पहिला संघ ठरलेला आहे. सोजळी स्पोर्ट्समनशिप हस्तांदोलन करताना सोजळी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. 4थं स्थान मिळालेलं आहे. क्षमा असावी, 4थं स्थान नाही तर 3ऱ्या स्थानासाठी सामना अजूनही होणे बाकी आहे. आणखीन एक सामना भाटोरी संघ खेळणार आहे. सध्या तरी त्यांचे मनपूर्वक आभार. डीजे केविन आल्मेडा यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. केविन आल्मेडा.